मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 155 मध्ये निवडून आलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार स्नेहल शिवकर या अतिशय सामान्य परिस्थितीतून उदयास आलेल्या कार्यकर्त्या आहेत। स्नेहल शिवकर यांचे पती हे रिक्षा चालक असून ते मंडप उभारण्याची ही कामं करतात। त्यांची रिक्षा समाजकार्यासाठी नेहमी धावत असते। चेंबूर परिसरात सायन पनवेल महामार्गालगत असलेल्या सुबननगर झोपडपट्टीत स्नेहल शिवकर राहतात आणि या झोपडपट्टीतील अरुंद गल्ल्यांची वाट त्यांना आता थेट मुंबई महापालिकेच्या सभागृहात घेऊन गेली आहे। पाहूयात आमचा प्रतिनिधी अजय मानेनं स्नेहल शिवकर आणि त्यांच्या कुटुंबियांशी केलेली बातचीत। या सगळ्या गल्ल्या जातात त्या म्हणजे वॉर्ड क्रमांक 155 मधून निवडून आलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार आणि आता सभागृहात दिसणाऱ्या नगरसेविका त्या म्हणजे स्नेहल शिवकर करतात। त्यांच्या घरी आपण आज त्यांच्याशी बातचीत करण्यासाठी आलेलो। अतिशय सामान्य कुटुंबातून येऊन आता थेट नगरसेविका, काय भावना आहेत? जय महाराष्ट्र। भावना म्हणजे अशा आहेत की आनंद पण आहे आणि तो आनंद एवढा आहे की शब्दात व्यक्त करता येत नाही। पण मी तर माझं भाग्य समजते की उद्धव साहेबांनी एक सर्वसाधारण गृहिणी म्हणून मला एक संधी दिली आहे। ते माझे एक खरंच मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की एक सर्वसाधारण गृहिणीला साहेबांनी ही संधी म्हणजे देतील कधी, पण खरंच माझ्या मिस्टरांच्या योगदानामुळे ही संधी मला मिळाली आहे। या विभागात समाजसेवेचं कार्य करत असो, साहेब जसे अहोरात्र धावत असतात, सायन हॉस्पिटल असो, पॉलिटिशियन असो किंवा इतर शिक्षणाच्या बाबतीत असो, ते साहेब धावत असतात। त्यांच्या मार्गदर्शनानुसार मी असे कार्य करत असो किंवा इकडं काही इमर्जन्सी, मेडिकल इमर्जन्सी आली तर माझी पहिला रिक्षा काढतो आणि मी जातो, रात्री सुद्धा। ते संपूर्ण शिवकर कुटुंब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि अत्यंत सर्वसामान्य घरातून येऊन, म्हणजे विष्णू तर स्वतः रिक्षा चालून समाजसेवा करतो असं त्यांनी म्हटलेलं आणि आता जोडीला बायको नगरसेवक असणार आहे। त्यामुळे नक्कीच आशा आहे की इथल्या संपूर्ण वॉर्डाचा विकास होईल। त्यामुळे पुढचा प्रवास कसा असणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल संगारेसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।